नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेश दाते. आपण नुकताच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नो शुगर डाएट चॅलेंज हा ग्रुप आपण स्थापन केला आणि त्या माध्यमातून आपण नवनवीन फिटनेसविषयीच्या टिप्स या ग्रुपवर टाकत आहोत. कालच आपण एक वेगळा विषय म्हणजे फायनान्शियल फिटनेस आणि त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम हा एक आगळा वेगळा विषय घेऊन त्यावर आपण कालच विवेचन केलेलं आहे. आज मोठा भेसावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे मधुमेह, डायबिटीस या विषयावर आपण एक शॉर्टली बोलणार आहोत. कारण हा विषय खूप मोठा आहे. एक सर्वसामान्याला कळेल अशा भाषेमध्ये आपण हा विषय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण आत्ता सध्या जर पाहायला गेला तर जगामध्ये 2 नंबरचा देश मधुमेहासाठी हा भारताचा नंबर लागतो. त्याचं कारणच असं झालं आहे की प्रत्येक घरानरीक आपल्याला मधुमेहाचे रुग्ण सध्या पाहायला मिळतात. इवन नुकतंच एका चॅनलने मुंबईच्या शाळेचा सर्वे केला. मुंबईच्या शाळेंच्या सर्वेमध्ये मुलांमध्ये सुद्धा शुगरचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आढळलेलं त्यांना दिसून आलं. म्हणजे मधुमेहाचं प्रमाण किती लहानपणापासून मुलांमध्ये होत चाललेलं आहे हे खरंच लक्षणीय आहे, आश्चर्यकारक आहे आणि भविष्याची एक मोठी चिंता वाढवणार आहे. म्हणूनच आज आपण आजचा जो विषय घेऊन आलो आहे की हा मधुमेह म्हणजे तरी काय, हा का होतो, याविषयी बरेच मतमतांतर असतील. माझ्या प्रत्येक मताशी प्रत्येकजण सहमत असेलच असं नाही, पण माझ्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला जे जाणवलं ते मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण कोणताही पदार्थ ज्यावेळेस खातो त्याचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होत असतं आणि ते ग्लुकोजमध्ये जे रूपांतर होतं म्हणजेच आपण खाल्ल्यानंतर आपल्या रक्तवाहिनीमध्ये ग्लुकोज तयार होतं आणि ते ग्लुकोज आपल्या शरीरातल्या सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या शरीरात स्वादुपिंडामध्ये आपल्या पँक्रियाजमध्ये एक हार्मोन असतं, एन्झाईम असतं, त्याला आपण इन्शुलिन म्हणतो आणि ते इन्शुलिन तिथनं सिक्रेट होतं आणि ते इन्शुलिन जे आहे ते रक्तवाहिन्यामधलं असलेलं ग्लुकोज आपल्या शरीरातील निराळ्या पेशींना, शरीरातील इतर अवयवांना ऊर्जेमध्ये रूपांतर करून देण्यासाठी जे लॉक असतं ते लॉक उघडतं आणि आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये असणारं ग्लुकोज आपल्या शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचवलं जातं. ही एक साधारण प्रक्रिया असते. परंतु ज्यावेळेस आपण एखादा पदार्थ खातो आणि ते रक्तामधली जी साखर आहे, ग्लुकोज आहे, ते आपल्या पेशींपर्यंत जर जात नसेल, म्हणजेच त्या ठिकाणी इन्शुलिन जे आहे पेशी आणि रक्तवाहिन्या याच्यामधलं जे लॉक उघडायचं काम जे इन्शुलिन करतं त्याचं काम जर नीटनेटकं होत नसेल किंवा त्या ठिकाणी इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण झाला असेल तर ते लॉक उघडत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं रूपांतर त्या ग्लुकोजचं होत नाही. पर्यावरणानं काय होणार आहे त्याच्यामुळं की आपल्या रक्तवाहिन्यामधले जे ग्लुकोज आहे ते रक्तवाहिन्यामध्येच राहणार आहे आणि आपण ज्यावेळेस रक्ताची तपासणी करतो त्यावेळेस आपल्याला ती रक्तातली साखर वाढलेली दिसणार आहे. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये इन्शुलिनचं काम बिघडवण्याचं काम कोण करत असेल तर त्याला बरेच कारणं जरी असेल तरीही त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आता कारण आहे. नुकतंच आपण डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचे व्हिडिओज ऐकले असतील. ते माझे गुरुही देखील आहेत. त्यांनीसुद्धा त्यांच्या व्हिडिओमध्ये खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण वारंवार अन्न खातो त्यावेळेस आपल्याला पँक्रियाजमधनं ते इन्शुलिन सारखं सिक्रेट व्हावं लागतं. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा माणूस जर सकाळची ड्युटी करत असेल त्याला संध्याकाळी घरी जायचं असतं, म्हणजे तो काम एकदम प्रेमाने करतो. दुपारची ड्युटी करत असेल तर तो काम एकदम प्रेमाने करतो. पण एखाद्याला सकाळची ड्युटी करायला लावली, दुपारची ड्युटी करायला लावली, रात्रीची ड्युटी करायला लावली, असं तर त्याला वारंवार करायला लावलं तर तो एक दिवस काय म्हणणार आहे, बिनपगारी झाली तरी चालेल पण मला काही ड्युटी करायची नाही. तोच क्रम आपल्या पँक्रियाच्या बाबतीत सुद्धा घडतो. वारंवार आपण खात असल्यामुळे किंवा
साखरयुक्त पदार्थ असतील, हल्ली आधुनिक जीवनशैलीतले बरेचसे पदार्थ की जे जास्त ग्लुकोज सिक्रेट करतात असे पदार्थ असतील, आपण काही जरी खाल्लं, कमी ग्लुकोज असेल किंवा जास्त ग्लुकोजचे पदार्थ जरी खाल्ले तरी आपल्या स्वादुपिंडामध्ये जी पँक्रियाज नावाची ग्रंथी आहे तिथनं इन्शुलिनला सिक्रेट व्हावंच लागतं. जे तुमच्या मिल फ्रिक्वेन्सीज जितक्या वाढतील तितक्या वेळा त्या पँक्रियाजमधल्या इन्शुलिनला आपलं काम करावं लागतं. आणि जितकं जास्त काम ते इन्शुलिन करतं तितकं त्या पँक्रियाजचं काम भविष्य काळामध्ये मी आता सांगितलं की तो कंटाळतो शेवटी आणि तो काम करायचं सोडतो. काम करायचं सोडतो म्हणजे याला ॲलोपॅथीमध्ये जी म्हण आहे त्याला इन्शुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात. थोडक्यात तो त्याचं काम बंद करतो. काम बंद केल्यामुळं काय होणार आहे, तुम्ही कोणताही पदार्थ जर खाल्ला तर तो रक्तवाहिनीमध्येच ते ग्लुकोज असणार आहे, ते पेशींपर्यंत जाणार नाही. आणि पेशींपर्यंत गेलं नाही त्या पेशींचं पोषण होणार नाही. आणि आपल्याला असं जाणवतं की ज्या एखाद्या माणसाला डायबिटीसची जी स्थिती असते त्यावेळेस त्याचं वजन रॅपिडली कमी होतं, कारण त्या रक्तवाहिनीमधले जे ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर ऊर्जेत होतच नाही आणि त्या शरीरातील निरनिराळ्या पेशींना ती ऊर्जा मिळतच नाही. त्यामुळे त्याचं एक प्रकारे एवढं खाऊनही कुपोषण होतं, कारण इन्शुलिन जो आहे जे रक्तवाहिनी आणि पेशीमध्ये जे लॉक उघडायचं काम इन्शुलिन करतो तो लॉक उघडायला येतच नाही. पर्यावरणात ते पेशींचं पोषण होत नाही आणि तुमचं वजन रॅपिडली कमी होत जातं. आणि आपण इतर कारणं थकवा असेल, दगदग असेल असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तोपर्यंत आपल्या रक्तातले साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. हे अनेक कारणापैकी एक आहे. डायबिटीस व्हायला तसे बरेचसे कारणं आहेत. त्या कारणांचा जर विचार करायला गेला तर अनुवंशिकता हा एक पार्ट आहे. या डायबिटीसचे एक 2-3 प्रकार आपण ढोबळमानाने जर पाहायला गेलं, फार डिटेल्समध्ये न जाता, की टाईप 1 डायबिटीस एक प्रकारचा डायबिटीस असतो की तो साधारणपणे लहान मुलांनाच होतो. टाईप 1 डायबिटीसमध्ये म्हणजे आपल्या घरात जर अनुवंशिक हिस्ट्री असेल, आई वडील भाऊ बहीण या यांच्यापैकी कोणाला तरी समजा डायबिटीस असेल तर लहान मुलांमध्ये डायबिटीस होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि लहान मुलांमध्ये डायबिटीस त्या ठिकाणी इन्शुलिन सिक्रेटच होत नाही, त्यामुळे त्याला आपण इन्शुलिनचे इंजेक्शन देतो आणि त्याचा आजार कुठेतरी ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला लाईफ टाईम बऱ्यापैकी इन्शुलिनवर अवलंबून राहावं लागतं. हा झाला एक डायबिटीसचा प्राथमिक प्रकार की टाईप 1 त्याला आपण संबोधतो. दुसरा असतो तो टाईप 2. टाईप 2 डायबिटीस हा बऱ्यापैकी अनुवंशिक जरी तुमच्या घरामध्ये हिस्ट्री असेल तरी तो होण्याचे चान्सेस जरी जास्त असेल, पण याला आपण रोखू शकतो. हा होतो तरी आपल्या जीवनशैली जी आहे या जीवनशैलीमध्ये आपण जो अतिरेक करतो किंवा जीवनशैली प्राधान्याने फॉलो करत असताना चुकीचा आहार असेल, व्यायामाचा अभाव असेल आणि बेसिकली चुकीच्या आहारामध्ये हल्ली जी आधुनिक शैलीमध्ये फास्ट फूड संस्कृती येत चाललेली आहे याचा प्रचंड प्रमाणात भाग महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर बैठी व्यायामशैली असेल तर निश्चितच तुम्हाला हा डायबिटीस होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि आता ह्या वाढत्या आधुनिक जीवनशैलीमुळे काय होतं, बेसिकली तुमचं कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की वजन वाढायला लागतं. वजन वाढायला लागलं की तुमचा पोटाचा घेर वाढायला लागतो. आता आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की BMI हा जर 25पेक्षा तुमचा कमी असेल तर समजायचं की मी ॲव्हरेजली फिट आहे. BMI हे एक वन ऑफ द पार्ट फॉर क्रायटेरिया आहे फिटनेसमध्ये मोजायचा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या कमरेचा घेर जर 90 सेंटीमीटरपेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही निश्चितच या डायबिटीसच्या कारणामध्ये तुम्ही भविष्यकाळामध्ये जाऊ शकता. हल्ली आपण लाईफ जगत असताना इतकं यांत्रिक जीवन आपलं झालेलं आहे की त्या यांत्रिक जीवनामुळे इतका मानसिक ताण तणाव प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. या स्ट्रेसमुळं काय होतं की तुमच्या शरीरामध्ये नॅचरली बदल होऊन ते पँक्रियाजमध्ये बिघाड होणार आहे. या स्ट्रेस आणि झोप नाही या 2-3 कारणामुळे सुद्धा हा डायबिटीस होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर पँक्रियाचे म्हणजे स्वादुपिंडाचे काही जर आजार असतील तरी देखील डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्याबरोबर एक सध्याच्या काळामध्ये आपण कोविड झाल्यानंतर बऱ्याच वेळा पाहिलं असेल की डायबिटीसचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढले. हे असं का झालं? कारण कोविडमध्ये बरेचसे औषधांचा वापर हा बऱ्याच रुग्णांना मोठ्या स्वरूपात लागला. त्यातली त्या स्टिरॉइड्सचा वापर हा अतिप्रमाणात झाला. आणि हल्ली पाहिलं असेल बरेचसे जे संधिवाताचे रुग्ण असतील किंवा दम्याचे रुग्ण असतील हे मेडिकलमधनं स्टिरॉइडच्या गोळ्या खातात किंवा अतिप्रमाणात स्टिरॉइडच्या गोळ्या खातात. या स्टिरॉइडचा अतिवापर हे सुद्धा डायबिटीस होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि आपण साधारणपणे हे डायबिटीस
होण्याच्या अगोदर तुम्हाला काही प्रत्येक गोष्टीला अलार्म देईलच असं नाही. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बरेचसे असे रुग्ण झाले की त्याला कसलंच लक्षण नव्हतं. एक सहज आला म्हणून बघितलं तर त्याची शुगर 200 होती, 400 होती. असे सुद्धा बरेचसे रुग्ण दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. परंतु साधारणपणे कोणत्या माणसाने डायबिटीजची शक्यतो तपासणी करावी, किंवा मला डायबिटीस आहे की नाही, किंवा डायबिटीजची लक्षणं कोणते, प्राथमिक लक्षणं कोणते की जेणेकरून तुम्हाला डायबिटीस आहे की नाही हे ओळखण्यासाठी सुद्धा बरेचसे लक्षणं पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचं काय लक्षण असेल किंवा याच्यामध्ये आनुवंशिकता असते. ज्याच्या घरामध्ये आईला असेल, वडिलांना असेल, भावाला असेल, बहिणीला असेल, आत्याला असेल, मावशीला असेल, आजीला असेल, आजोबाला असेल, त्यांनी मात्र सतर्क असलं पाहिजे आणि आपल्या डायबिटीजची तपासणी, आपल्या रक्तातल्या साखरेची तपासणी ही वारंवार करून घ्यायला पाहिजे. पहिला मुद्दा हा झाला की आनुवंशिकता. दुसरा मुद्दा झाला की वजन. ज्याचं वजन खरंच BMI पेक्षाही वाढत चाललंय. काही काही लोकांचा BMI नॉर्मल असतो, पण पोटाचा घेर वाढलेला असतो. आपण त्याला व्हिजरल फॅट म्हणतो. ते व्हिजरल फॅट जरी वाढले असतील तरी सुद्धा हे वजन वाढणं हे सुद्धा एक डायबिटीजचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. हल्ली पूर्वीच्या काळात आम्ही डायबिटीजचे रुग्ण हे साधारण 50 वर्षाच्या पुढे पाहायला मिळायचे. परंतु आता हल्ली 25, 30, 35, 40 वर्षसुद्धा लागत नाहीत की टाईप 2 डायबिटीजचे रुग्ण हल्ली पाहायला मिळतात. आणि ज्या माणसाची जीवनशैली ही बैठी जीवनशैली आहे, आम्ही डॉक्टर जरी असेल आमची सुद्धा जीवनशैली बैठीच आहे, परंतु आपण ही बैठी जीवनशैली असताना सुद्धा आपण व्यायाम करता का, शरीराच्या मुवमेंट्स काही करता का, हालचाल तुमच्या शरीराला किती आहे. जर जीवनशैली आधुनिक आहे, बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर आपण निश्चितच डायबिटीजला भविष्यकाळामध्ये हे बळी पडू शकता. त्याचबरोबर प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताणतणाव असतो. असं कोणी माणूस नाही की ज्याच्या जीवनामध्ये ताणतणाव नाही, परंतु काही काही लोकांचा स्ट्रेस घेण्याची वृत्ती जास्त असते. छोट्या छोट्या गोष्टीचा ते ताणतणाव घेतात. असा जर ताणतणाव आपल्या जीवनामध्ये जर जास्त असेल तरी तुम्हाला डायबिटीस होण्याचे चान्सेस हे इतरांपेक्षा हे निश्चितच जास्त असतात. बऱ्याच वेळा पाहिलं असेल की अचानक आपल्याला जाणवतं की आपल्या आजूबाजूला आपल्या घरातले लोक असतात त्यांची अचानक चिडचिड वाढते. आम्ही एकदा असाच कॅम्प घेतला होता. एका कॅम्पमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक जनरल कॅम्प घेतला होता. त्या कॅम्पमध्ये असं आढळलं की एक मागे वयोवृद्ध माणूस होता. त्याचा नंबर येण्यासाठी तो प्रचंड चिडचिड करत होता. सारखा रागाने बोलायचा, माझा नंबर नाही आला, माझा नंबर नाही. मी सहज त्याला पुढे घेऊन पहिल्यांदा त्याची शुगर तपासली तर ती शुगर 350 ते 400च्या दरम्यान सापडली. म्हणजेच अकारण जर कोणाचा चिडचिडेपणा वाढला असेल, एकदम पटकन तो ॲग्रेसिव्ह होत असेल, तर त्या माणसाने सुद्धा आपल्या डायबिटीसची तपासणी केली पाहिजे. ते डायबिटीसचं लक्षण हे निश्चितच असू शकतं. असेलच असं नाही, पण हे वन ऑफ द मेजर साईन सिम्पटम आहे. विनाकारण थकवा, काही कारण नाही, परंतु गळून गेल्यासारखं वाटतं. आत्ताच मी सांगितलं की आपल्या रक्तामधली साखर आपल्या पेशींपर्यंत जातच नाही आहे. त्याच्यामुळं आपल्या पेशींचं पोषण न झाल्यामुळं तुम्हाला थकवा जाणवणार आहे. तो जर थकवा जाणवायला सुरुवात झाली तर तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे की हे डायबिटीसचं लक्षण असू शकतं. बऱ्याचशा रुग्णांमध्ये हे घाम जास्त येतो. म्हणजे साखरेचं जे प्रमाण आहे ते अप्स अँड डाऊन झाल्यामुळं घाम येतो. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री लघवीला तुम्हाला जास्त वेळा उठावं लागतं. तुम्हाला असं जाणवत असेल की मी 1-2 वेळापेक्षा जास्त वेळा लघवीला उठतोय, तर तुम्ही निश्चितच हे लक्षण डायबिटीसचं असू शकतं. कारण बऱ्याच वेळा प्रौढ लोक जे आहेत 50-60च्या पुढचे, त्यांच्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथी जे आहे पुरुष, त्या प्रोस्टेट ग्रंथीच्या एनलार्जमेंटमध्ये सुद्धा रात्री लघवीचं प्रमाण वाढतं. परंतु जर तुम्हाला इतर वेळेसुद्धा लघवीचं प्रमाण वाढल्यासारखं वाटत असेल, त्याचबरोबर आपले जे जननेंद्रिय आहेत त्या जननेंद्रियाच्या ठिकाणी वारंवार इन्फेक्शन होत असेल, खाज येत असेल, आपण डॉक्टरांकडे जाऊन अँटीबायोटिक घेऊन गोळ्यांचा कोर्स करून सुद्धा जर ती खाज बरी होत नसेल, तर हे महत्त्वाचं लक्षण हे डायबिटीसचं आहे असं आपण समजू शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला छोटी मोठी जखम होते, लागतं कुठेतरी, पायाला लागतं, पण ती जखमच लवकर ड्रेसिंग करून अँटीबायोटिक घेऊन पण जर बरी होत नसेल, ते सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण डायबिटीसचं हे असू शकतं. बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्या चष्म्याचा नंबर हा अचानक वाढायला लागतो किंवा दृष्टी थोडीशी अंधुक व्हायला लागते आणि आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो आणि ते त्यावेळेस शुगर करायला लावतात, तर तुमची शुगर 300-400च्या पुढं असते. महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ह्या गोष्टी जर वेळेस जर शोधल्या, वेळेस जर याचं निदान करू शकलो, तर हा आपला आजारसुद्धा आटोक्यात येऊ शकतो. बऱ्याच वेळा आपली नजर ही अंधुक होते, नंतर नजर ठीक होत नाही. बऱ्याचशा रुग्णांमध्ये मला तर घशाला कोरड पडणे हे एक छोटंसं लक्षण जाणवतं.
तर सारखं त्याला तहान लागल्यासारखं होतं, घसा कोरड पडतो आणि तहान लागल्यासारखं होतं. त्याच्यामुळे सुद्धा हे सुद्धा लक्षण महत्त्वाचं डायबिटीजचं असू शकतं. त्याच्याबरोबर हातापायाला मुंग्या येतात, हातापाय बधीर झाल्यासारखे वाटतात. हल्ली तर महिलांमध्ये एक PCOD नावाचा एक प्रकार हल्लीच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज त्याला म्हणतात, की पाळी वेळेवर न येणे किंवा ब्लिडिंग कमी होणे. त्याच्यामुळे हल्ली प्रेग्नेन्सी राहायला प्रॉब्लेम येतो आणि त्या महिलांमध्ये जर पाहायला गेलं तर त्यांच्यामध्ये निश्चितच तुम्हाला हे डायबिटीजचे प्राथमिक लक्षणे सापडतात. वारंवार गर्भपात जर एखाद्या महिलेचा होत असेल तर तिनेसुद्धा आपल्याला डायबिटीस आहे की नाही हे बघून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे झालं डायबिटीजचे असणारं लक्षणं. आपण आता पाहिलं की डायबिटीस का होतो त्याचे कारणही आपण पाहिले, डायबिटीजचे आपण थोडक्यात लक्षणंही आपण या ठिकाणी पाहिले. परंतु याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा डायबिटीज झाल्यानंतर याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय करायचं. बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हल्ली आपण वजन कमी करण्याचा हल्ली एक मोठी फॅक्टरी तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण त्या वजन कमी करत असताना निरनिराळ्या हे जे फॅन्सी डाएट आहेत, ह्या फॅन्सी डाएटच्या माध्यमातून मला डायबिटीज तर नाही ना, ही गोष्ट तुम्ही वारंवार तपासून घेतली पाहिजे. कारण बऱ्याचशा गोष्टींचा साईड इफेक्टसुद्धा आपल्या शरीरावर होत असतो. आपल्या शरीराला तो डाएट सूट होतो की नाही, तो डाएट आपल्याला किती दिवस करायला जमेल, किंवा डाएट, मी त्याला डाएट म्हणतच नाही, खरं आहाराचं नियोजन ज्याला जमतं ना तोच या वजनाच्या बाबतीत हा कायमस्वरूपीचा स्टेबल राहू शकतो. अन्यथा फॅन्सी डाएटने कुठलाही माणूस 2 महिने 4 महिने 6 महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही आणि परत पूर्व वजनावर येतो आणि मग परत निरनिराळी लक्षणे त्याचे सुरू होतात. त्याच्यामुळे ह्या डायबिटीसमध्ये जर आपल्याला एक स्टेबल लाईफ जर जगायची असेल, त्याच्याविषयी मतमतांतर खूप आहे. सध्या खूप लोकांनी प्रूव्ह केलं आहे की डायबिटीस त्यांनी रिव्हर्स केला आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. मी त्यांच्या वादात जाण्याचा मला कोणताही हेतू नाही आहे. माझा उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्या जनसामान्यांमध्ये याचा अवेअरनेस झाला पाहिजे की मला डायबिटीस आहे की नाही ते ओळखता आला पाहिजे, त्याचे लक्षणं वेळेत लक्षात आलं पाहिजे, त्याची कारणं आपल्याला कळाली पाहिजे की ह्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळं, आपल्या आधुनिक जीवनशैलीमधल्या खाणपानाच्या सवयीमुळं आपल्याला आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे वाढतं. ऑलरेडी जगन्नाथ दीक्षित सरांनी इतका बारकाईने सांगितलेले आहे की 1 वेळा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो रोगी, 3 वेळा जेवतो तो भोगी. तर या पद्धतीमध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर आपलं मील फ्रिक्वेन्सी ही प्रचंड वाढत चाललेली आहे. एक साधी जीवनशैली जर सांगायला गेलं तर ॲव्हरेज काही लोकांमध्ये सकाळी चहा घेतात, त्याच्यानंतर नाश्ता होतो, परत जेवण होतं, परत 5 वाजता नाश्ता, स्नॅक्स, चहा, कॉफी होतं, परत संध्याकाळी जेवण होतं आणि परत काहीतरी त्याच्यावर स्वीट्स घेतलं जातं. म्हणजे आपण 5 ते 7 वेळा त्या पॅनक्रियाजला सारखं काम करायला लावतो, म्हणजे ते इन्शुलिनला सारखं काम करायला लावतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे याचं प्रमाण जर कमी केलं त्यांनी तर 2 टाईम्सच मील सांगितलं आहे. दीक्षित सरांनी 2च वेळा खा सांगितलं आहे. काही लोकांनी दर 2 तासांनी खायला सांगितलं आहे. मी त्या वादात मला जायचं नाही आहे, परंतु 2 टाईम्स मील हा मला खूप आवडणारा डाएट आहे. अतिशय सोपा, सुटसुटीत, कोणावर डिपेंडेंट नसणारा डाएट आहे की 2 वेळा जेवायचं, भुकेच्या 2 वेळा पाहायच्या, 2 वेळा जेवा. इतर वेळेस तुम्ही कोणताही पदार्थ तोंडात टाकत असाल त्याला जेवणच म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही बदाम खा, शेंगदाणे खा, फ्रूट खा, खजूर खा, चुरमुरे खा, काही लोकांना चहान चपाती, कोणताही पदार्थ खाल्ला तर त्याला हे जेवणच म्हटलं जातं. त्यामुळं 2 भुकेच्या वेळात जर आपण प्रॉपर जेवण केलं आणि त्या आहारामध्ये योग्य प्रोटीनयुक्त आहार ठेवला तर निश्चितच तुमची डायबिटीजची पातळी ही निश्चित कमी येऊ शकेल. आता त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा जर आपण पाहिलं की आहारामध्ये सुद्धा, नुकतंच मी ग्रुपच्या माध्यमातून ग्लायसेमिक इंडेक्स हा एक पार्टवर मी नुकतंच विवेचन केलं होतं की ग्लायसेमिक हाय इंडेक्स कोणाचा आहे, कमी इंडेक्स कोणाचा आहे. जसं पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स 16 आहे, म्हणजे पेरूमुळे जास्त शुगर सिक्रेट होत नाही. अशा बऱ्याचशा पदार्थांची यादी मी ऑलरेडी ग्रुपवर दिलेली आहे. ते पदार्थ जर कमी ग्लायसेमिक इंडेक्सचा पदार्थ जर त्यातल्या त्यात खाल्ला तुम्ही तर तो निश्चितच तुमचं वजनसुद्धा मर्यादेत ठेवेल आणि तुमची शुगरसुद्धा जास्त वाढू देणार नाही.
हल्ली बरेचसे लोक हे आपल्या शरीराच्या बेसिकली कोणत्या तपासण्या करतच नाहीत आणि डॉक्टरने सांगितलं म्हणून रक्तातली साखरेची तपासणी फक्त ते करतात, फास्टिंग आणि पीपी. आणि जेवणापूर्वीची साखर आपण साधारणपणे 100च्या जेवणानंतरची साखर 140च्या आत आली तर ते समाधानी राहतात की अरे मला काही डायबिटीस नाही. आता त्यासाठी ॲव्हरेज रक्ताची तपासणी करण्यासाठी HbA1c नावाची जी टेस्ट आहे ती आपल्या 3 महिन्यातली सरासरी साखरेचं प्रमाण दर्शवते. ती जर टेस्ट केली तरच आपल्याला समजतं की खरंच तुम्हाला डायबिटीज भविष्यामध्ये होणार आहे की नाही. कारण त्याची जी रेंज आहे साधारणपणे 5.78च्या जर पुढे तुम्ही गेलात तर ते 6.8पर्यंत 7पर्यंत साधारण तर तुम्ही प्री डायबिटिकमध्ये मोडता आणि त्याच्यापेक्षा जर जास्त आढळली तर तुम्हाला डायबिटीसमध्ये तुम्ही येता. कारण फास्टिंग पीपी फक्त तुम्ही ते 12 तास 14 तास जो पदार्थ खाल्लाय त्याच्यानुसार त्याची ते रक्ताचं प्रमाण साखरेचं प्रमाण येणार आहे. HbA1c मध्ये ॲव्हरेज तुम्हाला कळतं. आत्ताच मी ग्रुपच्या माध्यमातून जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये असं आढळलं आमच्या डॉक्टरांपेशामध्ये सुद्धा असे बरेचसे आमच्या डॉक्टर भगिनी सापडले की ज्यांनी आत्ता पण HbA1c लेवल टेस्टच केली नव्हती, त्यांनी फक्त फास्टिंग पीपी केले होते. बरेचसे लोक असे सापडले की त्यांची HbA1c लेवल 7.58 सापडली. आमच्या डॉक्टरांच्याच बाबतीत जर असा अवेअरनेस असेल तर सर्वसामान्यांची काय स्थिती आहे, ही खरं भयावह स्थिती आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या आजाराचं निदान हे बेसिकली आपल्याला डायबिटीस आहे की नाही हे पाहण्यासाठी फास्टिंग पीपी बरोबरच HbA1c नावाची टेस्ट करावी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या डायबिटीजचं निदान होऊ शकेल. आणि सुरुवातीच्या स्टेजला जर तुम्ही योग्य आहार, प्रॉपर जीवनशैली, आहारामध्ये बदल केला, तुमच्या व्यायामाचा प्रॉपर योग्य वापर केला तर निश्चितच तुमचं HbA1c रिव्हर्स येऊ शकतं. तुम्हाला मेडिसिनची गरज भासूच शकणार नाही. अनलेस अँड अंटिल बरेचसे लोकांची HbA1c 10च्या पुढे येते, त्यांना प्रायमरी लेव्हलला कधी कधी इन्शुलिनवर ठेवावं लागतं, कधी कधी मेडिसिनचा सप्लाय द्यावा लागतो. मग तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करत आला तर तुमच्या गोळ्यांचं प्रमाण, इन्शुलिनचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. क्वचित प्रसंगी ते बंदही होऊ शकतं. पण त्यासाठी तुमचं डेडिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आपल्या शरीराच्या ज्या तपासण्या डायबिटीस रिलेटेड ह्या तर तुम्ही केल्याच पाहिजे. याच्यामध्ये आहार सांगितलं की जसं दीक्षित सरांनी सांगितलं की 2 वेळा जेवा, सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला. त्याच्याबरोबर व्यायामही त्यांनी सांगितलं की आपण व्यायाम जो करतो साधारणपणे आपल्याला ॲव्हरेज फिटनेस ठेवायचा. आपल्याला काही 6 पॅक बॉडी किंवा एक मसल बिल्डिंग करून चेस्ट बायसेप वाढवायचा असा फिटनेस घ्यायचा नाही. ॲव्हरेज फिटनेसमध्ये जर राहायचं असेल तर त्या माणसाने साधारणपणे 45 मिनटं चाललं पाहिजे. कारण त्याचं फॅट मेटाबॉलिझम हे थोडंसं 30 मिनटानंतर सुरू होतं. त्याचबरोबर अँटी ग्रॅव्हिटी एक्झरसाईज जे असतील, अँटी ग्रॅव्हिटी एक्झरसाईज म्हणजे जसं डोंगर चढणं, उदाहरणार्थ डंबेल उचलणं, जिना चढणं, असे जर व्यायाम केले तर निश्चितच त्याची ही शुगर ड्रॉप होते आणि त्याच्यामुळं सुद्धा तुमची साखर नियंत्रणात येऊ शकते. म्हणजे योग्य आहारामध्ये आत्ता फास्टफूडचे जे सगळे पदार्थ आहेत, इव्हन आपण आता पाहिलं आहाराच्या बाबतीत जर बोलायला झालं तर भात असेल, मैदा असेल, साखर असेल, हे पांढरे पदार्थांमध्ये याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. मग याचं प्रमाण जितकं शक्यतो कमी ठेवाल, अतिशय बंद कराल. मी तर कॅम्पेनच केलं आहे की नो शुगर या माध्यमातून साखर, गूळ आणि मध या रिलेटेड पदार्थ आम्ही आमच्या आहारातनं काढून टाकले. नुकताच कालच माझा HbA1c केला 4.5 हा माझा HbA1c आला. त्याचबरोबर हल्ली नवीन रिसर्चनुसार की फास्टिंग इन्शुलिन लेवल ज्यांची हाय असते त्यांचे सुद्धा डायबिटीस होण्याचे भविष्यामध्ये चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे सुद्धा ओबेसिटी असेल, स्ट्रोक असेल, पॅरालिसिस असेल, असे निराळे आजारसुद्धा उद्भवू शकतात. आणि ती फास्टिंग इन्शुलिन लेवलसुद्धा ही सुद्धा तुमची नियर टू 0 असेल तर निश्चित तुमचा फिटनेस म्हणजे भविष्यकाळात तुम्हाला, आज आपण मधुमेहावर चर्चा करतोय, मधुमेह तुम्हाला भविष्यकाळात होऊ शकणार नाही. फास्टिंग इन्शुलिन लेवल माझीसुद्धा 3 का 4 आजच आलेली आहे. मी जी जीवनशैली अवलंबतोय त्या जीवनशैलीच्या माध्यमातून मला लोकांमध्ये अवेअरनेस करणं हा एकमेव उद्देशानं हा मी एक व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामुळे योग्य व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि शक्य तेवढ्या आपल्या मिलच्या फ्रिक्वेन्सीज कमी करा आणि ह्याही गोष्टी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. बरेचसे लोक इंटरनेटच्या माध्यमातून काहीतरी फॉलो करतात आणि शुगरचे अप्स अँड डाऊन झाली, चक्कर येते आणि पडतात.
पहिली गोष्ट, जर तुम्हाला आजार असेल, सर्वात महत्त्वाचं काय असेल तर यू मस्ट ॲक्सेप्ट युअर डिसीज. तुम्हाला डायबिटीस असेल ना, ॲक्सेप्ट करा. बरेचसे लोक डायबिटीसच्या गोळ्या डॉक्टरनी चालू केल्या, 2 दिवस घेतात, बंद करतात, 4 दिवस घेतात, बंद करतात. अचानक त्याचे कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळं कृपया आजार ॲक्सेप्ट करणं ही एक फिटनेसची पहिलीच पायरी आहे. त्यामुळे आजार ॲक्सेप्ट केला, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही पथ्यपाणी पाळलं, आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल केला, तर निश्चितच तुम्ही ह्या मधुमेहापासून हे दूर जाऊ शकाल. कारण या मधुमेहाचे भविष्यात येणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं मी सांगितलं की डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमची नजर अंधुक झालेली असते. डायबिटीसमुळे नंतर भविष्यकाळामध्ये तुमचा अनकंट्रोल डायबिटीसमुळे बेसिकली की डायबिटिक रेटायनोपॅथी जो आहे, तुमचा डोळ्यातला रेटायना आहे तो खराब होऊ शकतो. डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणजे तुमचे किडनीचे निरनिराळे आजार तुम्हाला होऊ शकतात. डायबिटिक नेफ्रोपॅथी आणि डायबिटिक न्यूरोपॅथीमध्ये तुमची जी नर्वस सिस्टीम आहे आपल्या शरीरातली, ती नर्वस सिस्टीम हळूहळू कमजोर होत जाते. नंतर पायाला बधीरपणा जाणवतो. बऱ्याचशा डायबिटीसचे तुम्ही अनकंट्रोल डायबिटीसचे रुग्ण पाहत असाल की त्यांच्या पायात घातलेली चप्पलही त्यांना कळत नाही. म्हणजे न्यूरोपॅथी असेल, नेफ्रोपॅथी असेल, रेटायनोपॅथी असेल, अशा निरनिराळ्या संस्था, शरीरातल्या सिस्टीम्स ह्या डायबिटीस, अनकंट्रोल डायबिटीसमुळे कोलॅप्स होत जातात. त्यामुळं मेडिसिननी का होईना पण तुमचा डायबिटीस हा अंडर कंट्रोल असला पाहिजे. किंवा योग्य आधुनिक जीवनशैली जर तुम्ही अवलंबली, योग्य आहार घेतला, योग्य व्यायाम केला, तर तुमचा डायबिटीस हा रिव्हर्ससुद्धा येऊ शकतो. पण त्यासाठी तुमचं डेडिकेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण मधुमेहासंदर्भात एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा तुम्ही अवलंब करा. निश्चितच तुम्ही मधुमेहापासून ही मुक्ती पाहू शकाल. धन्यवाद.